नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि तुमच्या लाडक्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण शिकत आहोत बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। यामध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा घटक पाहायला सुरुवात करणार आहोत। अत्यंत उपयुक्त असा घटक आपण पाहायला सुरुवात करणार, ज्यावर 2008च्या सीटी पासून आजतागत अनेक उपयोजनात्मक प्रश्न आलेले आणि ज्या घटकावर नेहमीप्रमाणे आपण कसल्याही प्रकारचा प्रश्न आला तरी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार असा एक घटक आहे। तो घटक कुठला आहे तर तुमच्या स्क्रीन समोरच दिसतंय, अध्ययन संक्रमण, लर्निंग ट्रान्सफर। अध्ययन संक्रमण, लर्निंग ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय? एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो। काय उदाहरण आहे पहा, मला सांगा, आपल्या घरामध्ये आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी किंवा आपण स्वतः सुद्धा आपल्या घरच्यांसाठी, आपल्या आप्तेष्टांसाठी दररोज जेवण बनवत असतो, दररोज स्वयंपाक करत असतो। अगदी काही माऊलीच्या हातामध्ये तर अशी काय चव असते की ती चव, तो पदार्थ तिनं बनवलेला खातच राहावं असं वाटतं। त्याचं कारण असं आहे की ती बनवत असताना फक्त काम म्हणून बनवत नसते, तर ती एक आनंद म्हणून करत असते। त्यामध्ये तिला प्रचंड आनंद वाटत असतो, त्यामध्ये तिला प्रचंड समाधान वाटत असतं। याहूनही आनंद तिला कधी वाटतो माहितीये? कुणीतरी पाहुणे आपल्या घरी जेवण करायला येणार आहे, कुणीतरी पाहुणे आपल्या घरी जेवण करायला येणारे म्हटल्यानंतर त्या माऊलीला तर अजूनच उत्साह वाटतो आणि ती कितीही कष्ट पडू द्या, कितीही त्रास होऊ द्या, ती आनंदाने करते, आनंदाने करते। अगदी तुम्हाला सांगतो, त्या स्वयंपाकातला एक छोटासा कण जरी तिला खायला मिळाला नाही तरी पाहुणे खाऊन समाधानी झाले, आनंदी झाले, यामध्ये तिचं प्रचंड समाधान असतं, तिला प्रचंड आनंद वाटत असतो। म्हणून आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, दररोज आपल्यासाठी स्वयंपाक करते, न थकता न चुकता। आणि म्हणून कळत नकळत जेवण करताना, जेवण झाल्यावर कळत नकळत एक शाबासकीचा शब्द वापरायचा विसरायचं नाही, एक स्तुतीचा शब्द वापरायचा विसरायचं नाही, एक कौतुकाचा शब्द वापरायचा विसरायचं नाही। त्या माऊलीसाठी तरी कोण स्तुती करणार आहे? त्या माऊलीला तरी कोण शाबासकीचे, कौतुकाचे 2 शब्द सांगणार आहे? आणि म्हणून आठवणीनं जेवण झाल्यानंतर की आज खूप छान भाजी झाली असं म्हणायचं। अशी तर आपल्याला सवयच नाही हो। आपल्याला कौतुक ऐकून घ्यायची सवय, कौतुक करायची सवय, दुसऱ्याची स्तुती करायची, दुसऱ्याला चांगलं म्हणायचं, दुसऱ्याला मोठं म्हणायची सवयच नाही राहिली हो। एका मित्रालाही मी असं बऱ्याच वेळा सांगितलं, तो म्हणायचा तुमचा एवढा हसत खेळत संसार कसा 24 तास हसत खेळत चालतो? त्याला म्हणलं तू निदान एक तर उपाय कर। बर म्हणलं, काय अडचण नाही। आणि मग गेला, आज म्हणला आज स्तुती करणार मस्तपैकी। स्तुती करणार म्हटल्यानंतर काय, जेवण बिवण होत आला, जेवण बिवण होत आल्यानंतर म्हणला आज अमकी अमकी भाजी फार छान झाली होती असं म्हणताच किचन मधून काय कुणास धाप दिशी भांड पडल्याचा आवाज आला। आतून किचन मधून मॅडम आरडत ओरडतच बाहेर आल्या, दररोज मी एवढे कष्ट करून भाजी करीत असते, कधी नाही ह्या बाबानं स्तुती केली, आणि आज शेजारणीची भाजी याला वाढली तर या बाबानं लगेच कौतुक करायला सुरुवात केलं। घोटाळा झाला, असं नाही करायचं। पण त्या माऊलीला स्वयंपाकामध्ये प्रचंड आनंद वाटत असतो। आता पाहुणे बदलले, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या घरी जेवण करायला येणार आहे असं जर त्या माऊलीला सांगितलं तर 2 दिवस अगोदर, मी म्हणतो 8 दिवस अगोदर ती स्वयंपाकाची तयारी करणार। कुठल्या प्रकारचा मसाला बनवायचा, कुठल्या प्रकारची भाजी बनवायची, काय काय त्या माऊलीचा आनंद बघा। याच्यानंतर जर त्या माऊलीला सांगितलं की आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या घरी जेवण करायला येणार आहे, काय आनंद असतो, काय। जेव्हापासून बातमी कळली तेव्हापासून ते पंतप्रधान जेवायला येईपर्यंत तिची तयारी सुरू असणार।
तिची तयारी सुरू असणार. मी म्हणतो त्या माऊलीला किचन मधून बाहेर पडायची सुसंध नाही मिळाली. पंतप्रधान कोणाच्या हातचं जेवण खाल्लेत हे सुद्धा त्यांना कळलेलं नाही, पण तरी त्या माऊलीला समाधान वाटणार की माझ्या घरी पंतप्रधान जेवण आले, माझ्या घरी पंतप्रधान जेवण गेले. आता पहा, ही इतकी अगदी त्याला सुगरण म्हणावं अशा प्रकारचा स्वयंपाक करणारी ही माऊली. आज तिला सांगा, आज तिला काय सांगायचंय, आज सांगा की आज गुलाबजाम 4 माणसांचे गुलाबजाम करून ठेव. ती माऊली करणार? आज 4 माणसांसाठीचे गुलाबजाम करून ठेव असं सांगायचं. फक्त एक गोष्ट त्याच्या पुढे सांगायची. काय सांगायची? की हे गुलाबजाम कोणीही खाणार नाही, ते आपल्याला फेकून द्यायचेत. ती माऊली करीन? अजिबात करणार नाहीये. उलट भांड्यामध्ये शिल्लक राहिलेलं तिला वाईट वाटतं की आपण एवढं कष्टानं बनवलंय आणि ते अन्न फेकून द्यावं लागतंय. ती माऊली आपल्या कुटुंबातल्या लोकांचं जर ताटातलं उरलं तर ती माऊली ती शिळं पाकं खरकट उष्ट अन्न खाते, कारण त्या कष्टाची किंमत तिला माहिती असते. पण आता तिला सांगितलंय तू आमका स्वयंपाक कर, कुठल्या तरी प्रकारचा स्वयंपाक कर, मात्र तो खाणार कुणीच नाही, तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. ती माऊली कदापि तो स्वयंपाक करणार नाही. हे उदाहरण का सांगितलं? सेम असंच उदाहरण आपल्या शिक्षणाचं आहे. जर तुम्ही पहिलीपासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा कोर्स, आमकं तमकं एवढं सगळं शिक्षण घेता, जर त्या शिक्षणाचा तुमच्या जीवनामध्ये काहीच उपयोग जर होणार नसेल तर तुम्ही शिकला असता? अजिबात नाही. ह्या पहिलीपासून ते काय तुमचं शिक्षण जितक्या प्रवासापर्यंत जेवढं होतंय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, काय 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 सेट नेट PhD काय सगळं, या शिक्षणाचा जर जीवनामध्ये जगत असताना काहीच उपयोग जर होत नसता, तर आपल्याला पगार जरी दिला असता तरीही आपण शिकलो नसतो. काही अपवादात्मक महाभागांचा विषय सोडून द्या की ते फक्त पगारापुरते शिक्षक झालेत, त्यांच्या जगण्यातून आणि त्यांच्या शिकवण्यातून काहीच मिळत नाही. आपण अशांचा विषयच घेत नाही. आपण सर्वसामान्य आणि बहुतांशी लोकांचा विषय घेतो. जर त्या शिक्षणाचा आयुष्यात काहीच उपयोग जर होत नसता तर आपण शिकलोच नसतो. याचाच अर्थ आपण शिकत आहोत, आपण शिक्षण घेत आहोत. कारण का? तर आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आपल्याला आयुष्यामध्ये उपयोग होणारे म्हणजे काय? तर आपण तिथं अध्ययन संक्रमण होणारे, तिथं लर्निंग ट्रान्सफर होणारे. म्हणजे कसं? शाळेमध्ये शिकलेल्या, शाळेमध्ये आत्मसात केलेल्या ज्ञानाचा, शाळेमध्ये संपादित केलेल्या कौशल्याचा, तंत्राचा जीवन जगत असताना म्हणजे दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होणारे, फायदा होणारे, यालाच म्हणतात अध्ययन संक्रमण, यालाच म्हणतात लर्निंग ट्रान्सफर. लर्निंग ट्रान्सफर, अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीत आत्मसात केलेल्या ज्ञानाचा, एका परिस्थितीत संपादित केलेल्या कौशल्याच्या, तंत्राचा, अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये अध्ययन करत असताना, दुसऱ्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना पहिल्या परिस्थितीतील ज्ञानाचा, कौशल्याचा, तंत्राचा, अनुभवाचा अनुकूल परिणाम होत असेल किंवा प्रतिकूल परिणाम होत असेल, म्हणजेच साधक परिणाम होत असेल किंवा बाधक परिणाम होत असेल, म्हणजेच फायद्याचा परिणाम होत असेल किंवा तोट्याचा परिणाम होत असेल, किंबहुना कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नसेल, तर त्याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. तर त्यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात. अर्थ आपल्याला कळला, अर्थ आपण समजून घेतला. पहिलीमध्ये गुरुजींनी आपल्याला 1, 2, 3, 4 शिकवलं. त्याचा फायदा पुढं शाळेत पहिल्याच दिवशी 1, 2 झालं आणि घरी गेलो. घरी आजोबांनी चॉकलेट आणले होते, चॉकलेट वाटायला सुरुवात केली. मग आम्ही 4 जण होतो, चॉकलेट एवढे होते. मग माझ्या वाट्याला किती यायला पाहिजे? शाळेत 1, 2 शिकवल्याचा मला फायदा झाला, मला त्याचा फायदा झाला. अगदी एवढंच नाही, त्याच्यानंतर मला किराणा माल आणायला सांगितला. किराणा माल आणता
हिशोब कसा वाढवायचा आणि 10-20 रुपये कसे खलास करायचे, कसा भ्रष्टाचार करायचा, याचं ट्रेनिंग सुद्धा आपल्याला मिळालं. याचं ट्रेनिंग सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं मिळालं. शाळेमध्ये असताना अशा प्रकारचं मी भाषण करायचो. असा उभा जायचो, थोर थोर हातपाय कापायचे, तरी मी बोलायचो, आज मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व गुरुजन, विद्यार्थी मित्र बांधवांना विनंती करतो की आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे, ही नम्र विनंती. आणि पुढचं आठवायचंच नाही, जायचो पळून. पण त्याचाच फायदा आज झाला. आज अखंड महाराष्ट्रामध्ये, भारतामधल्या कुठल्याही व्यासपीठावरती कुठल्याही विषयावर बोलण्याचं धाडस निर्माण झालं. अध्ययन संक्रमण अशा प्रकारचा फायद्याचा त्याचप्रमाणे तोट्याचाही परिणाम होतो. त्याचप्रमाणे तोट्याचाही परिणाम होतो. म्हणजे पहिलं शिकलंय त्याचा दुसऱ्या शिकत असताना तोटा बी होत असतो. पहिलं शिकलोय त्याचा दुसऱ्या वेळेस शिकत असताना तोटाही होत असतो. आमच्या शेजारी इथं अहमदनगरमध्ये एक गुजरातची व्यक्ती आली. त्या गुजरातच्या व्यक्तीला हिंदी यायची चांगली, गुजराती तर यायची. आम्हाला तो गुजराती येत नाही म्हणून आमच्याबरोबर सुरुवातीला ते हिंदी बोलायचे. बरं, त्यांच्यामुळं आमची बी हिंदी थोडी सुधारली. बरं म्हणलं, अरे तुमच्यामुळं आमची हिंदी सुधारली, पण आमच्यामुळं तुमची मराठी बी सुधारा की, तुम्ही बी मराठी बोला की. आणि मग ते मराठी बोलायला लागले. मराठी बोलायला लागल्यानंतर ते कसे बोलायचे त्यातलं एक वाक्य तुम्हाला सांगतो. मी चहा, माझा मित्रच झाला तो, आणि तो कसा बोलतोय की मी आज चहा प्यायली, मी चहा पिली. अरे बाबा तसं नाही म्हणत. म्हणलं मग मी चहा पिलो, मी चहा प्यायलो असं म्हणतात. तर हा प्रॉब्लेम त्याचा का झाला, तर हिंदीमध्ये मैंने चाय पी, लेडीज बिन जेंट्स बी तसंच म्हणते. हिंदीमध्ये जवळपास ते श्रीलिंगीमध्ये चहाला म्हणत असन, आपल्याकडे तसं नाही जमत. म्हणजे हिंदी मधल्या अध्ययनाचा, हिंदीतल्या अनुभवाचा मराठी शिकत असताना दुसऱ्या परिस्थितीमध्ये तोटा झाला की तोटा झाला, नुकसान झाला. म्हणजे फायद्याचा बी परिणाम होतो, दुसऱ्या परिस्थितीमध्ये तोट्याचा बी परिणाम होतो. पहा काय सांगितलंय, पहिली परिस्थिती या पहिल्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही शिकलात, जे काही तुम्ही इथं शिकलात, अनुभव घेतलाय, तंत्र कौशल्य संपादित केलेत, ते जेव्हा तुम्ही दुसऱ्या परिस्थितीमध्ये शिकत असाल, दुसऱ्या परिस्थितीमध्ये शिकत असाल इथं, त्यावेळेस या परिस्थितीचा कधी कधी अनुकूल परिणाम होतो, कधी कधी या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम होतो. प्रतिकूल परिणाम होतो. अनुकूल परिणाम म्हणजेच साधक परिणाम, म्हणजेच फायद्याचा परिणाम होतो. इथं प्रतिकूल परिणाम म्हणजे बाधक परिणाम होतो. म्हणजेच काय, तोट्याचा परिणाम होतो, नुकसानीचा परिणाम होतो. अशा रीतीने हे 2 परिणाम तर होतातच होतात. पण कधी कधी अशी परिस्थिती असते की या प्रकारच्या अनुभवाचा आणि या प्रकारच्या अनुभवाचा काही संबंधच नसतो. त्याच्यामुळे याच्या शिक्षणाचा याच्यावर काही परिणामच होत नाही. अशा रीतीनं या 3 प्रकारचे मार्ग आपल्याला या अध्ययन संक्रमणात दिसतात. पण एकंदरी एक मात्र लक्षात येत आहे, शिक्षण हे जीवनाभिमुख असावं. शिक्षणातील अनुभवाचा, शाळेतील परिस्थितीतील अनुभवाचा जीवनातील परिस्थितीतील अनुभवावर परिणाम होत असतो. आणि तो परिणाम साधक व्हायला पाहिजे, अनुकूल व्हायला पाहिजे, फायद्याचा व्हायला पाहिजे. म्हणजेच तिथं चांगल्या प्रकारचं अध्ययन संक्रमण व्हायला पाहिजे. चला, अध्ययन संक्रमणाचा अर्थ पाहिला आपण. या अध्ययन संक्रमणाचे 3 मार्ग वेगळे वेगळे पाहिले आणि याच 3 मार्गासारखेच याच मुळे या अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार कुठले पडतात हेच तर आपल्याला शिकायचंय. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार. एक पहिल्या क्रमांकाचा आहे धन संक्रमण, दुसऱ्या क्रमांकाचा आहे ऋण संक्रमण आणि तिसऱ्या क्रमांकाचा आहे शून्य संक्रमण. असे 3 अध्ययनाचे प्रकार आहे. मग
पॉझिटिव्ह ट्रान्सफर, निगेटिव्ह ट्रान्सफर अँड झिरो ट्रान्सफर. याला म्हणतात पॉझिटिव्ह ट्रान्सफर, याला म्हणतात निगेटिव्ह ट्रान्सफर आणि याला म्हणतात झिरो ट्रान्सफर. अशा रीतीने 3 प्रकार पाहूया. पहिला धन संक्रमण म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह ट्रान्सफर? पहिल्या परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, पहिल्या परिस्थितीमध्ये संपादित केलेल्या कौशल्याचा, तंत्राचा, अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीत अध्ययन करत असताना जर अनुकूल परिणाम होत असेल, साधक परिणाम होत असेल, फायद्याचा परिणाम होत असेल तर त्या अध्ययन संक्रमणास धन संक्रमण असे म्हणतात. धन संक्रमण असे म्हणतात. पहिली परिस्थिती आहे, पहिल्या परिस्थितीमध्ये प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, संपादित केलेल्या कौशल्याचा, आत्मसात केलेल्या तंत्राचा, घेतलेल्या अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर फायदा होत असेल, अनुकूल परिणाम होत असेल, साधक परिणाम होत असेल तर त्याला म्हणतात अध्ययन संक्रमण. त्याला म्हणतात अध्ययन संक्रमण. कसं बरं? मी सायकल शिकलो, मी सायकल प्रायमरीला, प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये असताना त्यावेळेस मोटरसायकल तर नव्हत्या. पाहुण्या रावळ्यांकडे चांगल्या परिस्थितीत असेल तर सायकल असायची. बघा काय परिस्थिती, चांगली आर्थिक परिस्थिती असेल तर तो सायकल घेऊन यायचा. आणि मग सायकल घेऊन आला की त्याला जर माहिती नसलं ना, या घरातले पोरं जरा आफाटीची सायकल नेतात गपचिप, ते लॉक लावित नसं आणि मग लॉक न लावता आम्ही हळूच वाजून न देता सायकल ढकलीत न्यायची. आणि मग सायकल त्यावेळेस असल्या नव्हत्या, त्यात असल्या 2400-2600 मोठ्याल्या सायकली, त्याच्यावर कुठं पाय पुरायचा, मग मधून असा पाय टाकावा लागायचा. एकाने हँडल धरायचा, एकाशी मधली नळीन असं शीटमध्ये धरायचं आणि मग अर्धा पायंडल टुकडू अशी सायकल शिकलो आम्ही. झालं अशी वर्ष 2 वर्ष शिकायला लागले. कारण कधी एका दिवशी महिना परत एकदा सायकल आली, 2-2 महिने येतच नस. अशा रीतीनं सायकल शिकलो आम्ही. कशी बशी सायकल शिकलो, चोरून म्हणा, कशी म्हणा. पण नंतर जेव्हा स्कूटर घेतली, जेव्हा मोटरसायकल घेतली, तेव्हा फार काही अट्टास करायची गरजच पडली नाही. सायकल शिकल्यामुळं स्कूटर चालवायला, मोटरसायकल चालवायला त्याचा फायदाच झाला. धन संक्रमण. अजून एखादं उदाहरण पाहिलं. गणित शिकल्यानंतर पुढे इंजिनिअरिंग करायला मुलगा गेला. इंजिनिअरिंग करायला जेव्हा मुलगा गेला ना, त्या गणिताचा त्याला फायदाच झाला ना. झाला का नाही? पहिल्या परिस्थितीत शिकण्याचा दुसऱ्या परिस्थितीत फायदा होणं, याला म्हणायचं धन संक्रमण. याला म्हणायचं धन संक्रमणाची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ते या प्रकारचे आहेत. ठीक आहे, धन संक्रमण कळलं. कितीही उदाहरणं येऊ द्या, कितीही एक्झाम्पल येऊ द्या, उपयोजनात्मक प्रश्न किती बी येऊ द्या, तुम्हाला हे कळलं पाहिजे. ढोलकी वाजवायला येणाऱ्याला तबला शिकायला लागलं की फायदा होतो. ढोलकी पहिली परिस्थिती, तबला दुसरी परिस्थिती. बरोबर आहे का नाही? ढोलकी पहिली परिस्थिती, तबला दुसरी परिस्थिती. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की याच्यामध्ये लक्षात येतं की पहिल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये फायदा होतोय, अनुकूल परिणाम. याला म्हणतात धन संक्रमण. आता पाहूया आपण दुसऱ्या प्रकारचं, त्याच्या उलट निगेटिव्ह ट्रान्सफर, ऋण संक्रमण. ऋण संक्रमण म्हणजे काय? पहिल्या परिस्थितीत घेतलेल्या अनुभवाचं, पहिल्या परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, तंत्राचा, कौशल्याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये अध्ययन करत असताना प्रतिकूल परिणाम होत असेल, बाधक परिणाम होत असेल, तोट्याचा परिणाम होत असेल तर त्या अध्ययन संक्रमणाला ऋण संक्रमण म्हणतात, निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणतात. आपण अर्थ पाहिलाय. पहिल्या परिस्थितीत शिकल्याचा, अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीवर हानिकारक परिणाम होतोय, तोट्याचा परिणाम होतोय, बाधक परिणाम होतोय, त्याला म्हणायचं निगेटिव्ह. निगेटिव्ह नावातच आहे.
नावातच विपरीत परिणाम होतोय, ऋण संक्रमण. ऋण संक्रमण. मग याचे उदाहरण बघूया आपण. माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांची परिस्थिती सेम आहे बघा. मराठी आपल्याला येते आणि मग आपण काय परीक्षांना बळजबरीने आपल्या डोक्यावर ही लादली, बळजबरीने 2-250 वर्ष राहिले ना, आपल्याला पिढ्या देऊन ठेवले, इंग्रजी ठेवून गेले. पण जगाच्या पाठीवर राज्य करायचं असेल, हे जग आपल्या ध्येय जे आहे ते या विश्वरूपी पाहायचं असेल, तर आपल्याला इंग्रजीला पर्याय नाही. इंग्रजी शिकायची. मराठी आपली आई असेल तर इंग्रजी मावशी म्हणा, आणि शिकायची आणि ती काय किरकोळ आहे, छोटी आहे, ती आपल्या मराठीपेक्षा खूप लहान आहे, शिकायची. पण आपली गंमत कशी होती, आपण शिकायला जातो आणि शिकतो ती ट्रान्सलेशन मेथडने. म्हणजे याचं इकडं ट्रान्सलेशन करतो. मराठी येत होती आणि मग आम्ही मराठीत कसं म्हणायचो, आम्ही मराठीत असं म्हणायचो, मी आंबा खातो. झालं, शिकायला गेलो आम्ही ट्रान्सलेशनमध्ये. पहिली परिस्थिती ही आपल्याला माहिती आहे. या परिस्थिती मग मी केलं, आंबा म्हणजे मँगो, मँगो खातो म्हणजे इट. झालं वाक्य, मँगो इट. गुरुजी म्हणले चुकला, फुली दिली, चुका दिल्या, भोपळा बी दिला. हो गुरुजी, दुसऱ्या बी भाज्या खात जा, नुसता चुका भोपळा आहे की नाही, दुसरं काही तेच खाऊन मला बी त्रास व्हायला लागलाय आणि तू मला बी त्रास व्हायला. पण असं का झालं, पहिल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीवर बाधक परिणाम झाला, ऋण संक्रमण झाला. हे ऋण संक्रमण झालं. अशा रीतीनं अशा प्रकारचं संक्रमण बऱ्याच वेळा होतं. एखादा माणूस, मग कानडी माणूस, एखादा कुठल्या तरी अजून भाषेचा हिंदी माणूस, आणि मग याला जेव्हा एखादी आपली मराठी शिकायची तेव्हा त्याची बी अशीच गडबड होती. तिकडचं लिंग, वचन, पुरुष, विभक्ती हे वेगळं असतं, आपल्याकडचं वेगळं असतं. अजूनही आपल्याकडं महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी स्त्रिया सुद्धा असं म्हणतात, मी जातो, मी खातो. तर त्यांच्या त्या बोलण्यावर कुठल्या तरी शेजारच्या राज्यातल्या संस्कृतीचा, भाषेचा हा परिणाम झालेला असतो. काही पुरुष बी म्हणते, मी जाते, गप आहे, येडाय का काय. ऋण संक्रमण. पहिल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होत असतो. अशा वेळेस असतो कायमस्वरूपी प्राथमिक शाळेमध्ये शिकवणाऱ्या, कायमस्वरूपी लहान मुलांमध्ये शिकवणाऱ्या, ही एक पहिली परिस्थिती. अगदी तुम्हाला अजून एखादी परिस्थिती सांगतो. एक शिक्षक पहिल्यापासून जॉईन झाल्यापासून कन्या शाळेमध्ये शिकवायला होती. पहिली परिस्थिती कन्या शाळेत. आणि एक दिवस काय झालं, आमच्या गल्लीमध्येच एक छोटासा एवढा साप निघाला. म्हणल्यानंतर आता हे साप निघाल्यानंतर सरांनी काय म्हणा, कुणीतरीकडे माणसाला बोलवा. अरे बाबा, असं का करतो. पहिली परिस्थिती कन्या शाळेमध्ये, त्या कन्या शाळेची सवय लागली या बाबाला, आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये असा विपरीत परिणाम होतो. शेकडो उदाहरणं सापडतील, पण आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. नुसते उदाहरणं बघून पोट दुखायचे हसून. धन संक्रमण, ऋण संक्रमण 2 झालं. आता हे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण कधी होतं, पहिली परिस्थिती आणि दुसरी परिस्थिती यांच्यामध्ये काहीच साम्य नसेल. पहिल्या परिस्थितीतला आशय वेगळा, दुसऱ्या परिस्थितीतला आशय वेगळा. पहिल्या परिस्थितीतलं कौशल्य वेगळं, दुसऱ्या परिस्थितीतलं कौशल्य वेगळं. पहिल्या परिस्थितीतलं तंत्र वेगळं, दुसऱ्या परिस्थितीतलं तंत्र वेगळं. तर काय फायदा आणि तोट्याचा विषयच नाही. फायदा आणि तोट्याचा काय विषय का, काहीच विषय नाही. पहा ना, कितीतरी उदाहरणं. इथं तो रनिंग शिकलाय, रनिंग. मग मला सांगा, इथं वाचन करायला त्याचा काय फायदा होईल का, काहीच नाही. याला बरं शून्य संक्रमण. पहिल्या परिस्थितीत अध्ययन करत असताना, ज्ञान संपादन करत असताना घेतलेल्या अनुभवाचा, घेतलेल्या ज्ञानाचा, संपादित केलेल्या तंत्राचा दुसऱ्या परिस्थितीत अध्ययन करत असताना साधक बाधक कसलाच परिणाम होत नसेल तर त्याला म्हणायचं शून्य संक्रमण, झिरो ट्रान्सफर. काहीच फरक होत नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती असते. काही फरक पडत नाही. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. मी इथं गणित शिकलो आणि तिकडे कविता म्हणायला लागलो, काय फरक पडणार आहे, काहीच फरक पडणार नाही. मी इथं
गाणे म्हणायला शिकलो, मी इथं पहिल्या परिस्थितीमध्ये गाणे म्हणायला शिकलो आणि तिकडे एक दोन शिकायला लागलो, काय परिणाम होणार आहे? काहीच परिणाम होणार नाही. अशा रीतीनं हे शून्य संक्रमण हा सुद्धा एक अध्ययन संक्रमणाचा भाग आहे, प्रकार आहे आणि याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. संक्रमणाच्या प्रकारावर, संक्रमणाच्या अर्थावर आणि संक्रमणाच्या उपपत्तीवर 100% प्रश्न येतोच. आणि आपल्या शिकवण्याच्या, आपल्या पाठाच्या, आपल्या लेक्चरच्या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला दिसायचा नाही. 2008च्या CET पासून तर आज तगायच्या TT पर्यंतचे प्रश्न बघा. एक गोष्ट आवर्जून सांगणार, काय या अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी काय असतं तर आकलन असतं. अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी टिंब असते. अध्ययन संक्रमणाचा पाया, अध्ययन संक्रमणाच्या मुळाशीच आकलन असतं, अंडरस्टँडिंग असते. आकलन हा शब्द विसरायचा नाही. पण आत्ता आपल्याला हा भाग पार लांबण्याचा आहे, अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आपल्या TETच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मग तुम्हाला CDPOची परीक्षा द्यायची असेल, टेट द्यायची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे CTET द्यायची असेल, सगळ्यांसाठी हा घटक पण सोपाही तितकाच आहे, अतिशय सोपा आहे. काहीच पाठ करायचं नाही, काहीच घोकमपट्टी करायची नाही, फक्त समजून घ्यायचं, संपला विषय. मी तर म्हणतो तुम्ही एकदा व्हिडिओ बघा, एकदा लेक्चर बघा, एकदा फक्त लेक्चर बघून आपली नोट्स वाचा आणि डायरेक्ट परीक्षेला जा. हे जर एक जरी प्रश्न तुमचा चुकला तर लक्षात चुकणारच नाही. इतका सोपा भाग आहे, फक्त समजून घ्यायचा, फक्त समजून घ्यायचं आहे. चला आजच्या या भागामध्ये आपण काय शिकलोय बघा. एकदम छोटीशी कन्सेप्ट शिकलोय की अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे आपण पाहिलं. अध्ययन संक्रमण का महत्वाचं आहे हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिलं या अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. या 3 प्रकारांवर आपण आतापर्यंतची चर्चा केली. या भागामध्ये इथंच थांबू, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.